महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळजी आज मीरा भाईंदरमध्ये आलेले आहेत आणि ते आज आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। आपल्यासोबत ते बोलण्यासाठी आपल्याला जाणून घ्या सर, काय आज तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र देण्यात मीरा भाईंदरमध्ये? मीरा भाईंदर हे काँग्रेसच्या अनुषंगानं अत्यंत मुंबई परिसरातील एक चांगलं संघटन असणारं आमचं इथलं केंद्र आहे। इथलं नेतृत्व देखील आमच्या जवळ अत्यंत आश्वासक स्वरूपाचं आहे आणि या पार्श्वभूमीवर आगामी महानगरपालिकेचा बिगुल आज मीरा भाईंदरचा या ठिकाणी हा वाजणार आहे आणि यासोबतच या परिसरातील जे तुल्यबळ अशा स्वरूपाचे जे परिवार होते त्यातील आज काही पक्षप्रवेश देखील होणार आहे। त्यामुळे एकीकडे पक्षप्रवेश आहे तो दुसरीकडे थेट स्वरूपामध्ये आम्ही निवडणुकीला आरंभ करत आहोत। सर, मीरा भाईंदरमध्ये जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात मतदार यादीत घोळ आहे आणि तुमचे जे स्थानिक आमदार आहेत मुझफ्फर हुसेनजी त्यांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे, तरी सुद्धा निवडणूक आयोग मात्र याकडे कानाडोळा करते। यासाठी तुम्ही कोणतं ठोस पावलं उचलणार आहात? दिल्लीमध्ये आमचे नेते राहुल गांधी तर मीरा भाईंदरमध्ये मुझफ्फर भाई यांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे आणि एवढंच नव्हे तर त्यातले तथ्य त्यातलं सत्य हे देखील अधोरेखित केलेलं आहे। मात्र निवडणूक आयोग जो आहे हा झोपलेला आहे, हा झोपी गेलेला आहे आणि एवढे सबळ पुरावे जे ट्रकभर पुरावे जे म्हटलं जात होतं, ढिगभर पुरावे म्हटलं जात होतं, एवढे देऊन देखील निवडणूक आयोग काही करत नाही। फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्याच्या अनुषंगानं निवडणूक आयोग हे कुचकामी ठरलेलं आहे। नवे तर निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाचा हातचं खेळणं आणि हातचं भावलं बनलं आहे। सर, जसं पाहायला गेलं तर आपले स्थानिक आमदार मुझफ्फरजी आहेत त्यांनी ते जे इथले बीजेपीचे जे आमदार आहेत नरेंद्र मेहता यांच्या भावजेचं नावसुद्धा दुबार मतदार यादीत आहे, नगरसेवकांचं सुद्धा आहे, तरीसुद्धा याकडे कानाडोळा त्यांच्याकडे आता गुन्हा दाखल करा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। याकडे तुम्ही कसं पाहता? ब्राझीलच्या मॉडेलचं नाव जर हरियाणाच्या मतदार यादीत येऊ शकतं तर यापेक्षा अजून आम्ही काय दाखवावं? मुझफ्फरभाईंनी दिलेले जे पुरावे आहेत त्यावर चुप्पी सरकारने साधलेली आहे आणि निवडणूक आयोगाचा एक मोठा चमत्कार 15 तारखेला मतदार याद्या प्रकाशित होणार होत्या, मात्र आता त्या 28 तारखेला होणार आहे। आता 28 तारखेला मतदार यादी प्रकाशित होईल, मात्र अर्ज भरण्याची मुदत ही 23 तारखेपासून आहे। मग 23 तारखेला जर अर्ज भरायचे आहेत तर मग मतदार यादी भाग क्रमांक, मतदार यादीतला अनुक्रमांक हा आम्ही कसा काढायचा? म्हणजे निवडणूक आयोगाने तर या सर्वांच्या पलीकडे आधी मुलाचा जन्म ते करणार आहे आणि मग बापाला जन्माला घालणार आहे असा मतदार यादीचा घोळ या निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं पुन्हा या ठिकाणी समोर आला आहे। सर, बीजेपीकडून जे आता सध्या सुरू आहे का लोक फोडायचा जो प्रकार सुरू आहे, प्रज्ञा सातव मॅडमना सुद्धा त्यांनी आपल्या पक्षात घेतल्या, आज त्यांनी पक्षात प्रवेशसुद्धा केलेला आहे। सर, कसं पाहता याकडे तुम्ही? कारण विरोधी पक्ष नेता सध्या राहिलेला नाही, कुठेतरी त्यांना डॅमेज करा, त्यांना मिळू नये यासाठी ही सगळी खेळी त्यांची सुरू असं तुम्हाला वाटते का? अत्यंत खालच्या पातळीवर राजकारण भारतीय जनता पक्षाने नेलं आहे। त्यांच्याजवळ पाशवी बहुमत आहे, एवढं बहुमत कोणालाही नव्हतं, एवढं करूनही अजून त्यांचं पोट भरलेलं नाही। एक आमचे सहकारी होते, एक काँग्रेसचे नेते होते, त्यांच्या सन्मानार्थ त्यांना श्रद्धांजली, आदरांजली आणि त्यांच्या कामाची नोंद म्हणून त्यांच्या पत्नीला काँग्रेसने आमदार केलं होतं। त्या माऊलीने देखील पतीचा जो आदर्श होता तोच आदर्श पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता त्यांनाही कुठेतरी होती, मात्र त्यांनी ते संकेत जे ते सांभाळले नाही। कुठेतरी राजू सातवांचा पुन्हा एकदा मृत्यू झाला अशा प्रकारची आज भावना जनसामान्यांच्या मनात कुठून तरी दाटून आलेली आहे। त्यांना आधी पण जो काही त्रास होता तो या कारणाच्या अनुषंगानं पुन्हा एकदा कौटुंबिक पातळीवर झाला की काय अशा प्रकारे देखील कुठेतरी आता बोलल्या जात आहे। मात्र या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी संकेत पाळले नाही हेही खरं आहे आणि भारतीय जनता पक्षाला काय गरज होती एवढ्या घेण्याची? काँग्रेसच्या कोट्यात आमदार केलेल्या व्यक्तींनाच तिने आता राजीनामा देऊन भाजपत घेतलं। आता राजीनामा देऊन रिक्त झालेल्या पदावर पुन्हा पुढच्या अधिवेशनामध्ये ते पुन्हा त्याच जागी त्यांना आमदार करतील। म्हणजे हा जो खेळ चालला आहे, जे सभ्यतेचे जे संकेत आहे, जो एक कसं राजकारण करावं, कोणाला फोडावं या संदर्भातले जे संकेत आहे हे पायंदळीत उडवल्या जात असल्याचं देखील भारतीय जनता पक्षाच्या याच्या या प्रवेशाच्या अनुषंगाने लक्षात येतं। राजधर्म नावाचा जो धर्म असतो तो भारतीय जनता पक्ष हा पाळत नाही, संकेत पाळत नाही आणि आजचा त्यांचा प्रवेश जो आहे ह्याच्या विचित्र राजकारणाचा एक त्यांनी या निमित्तानं एक कुठेतरी दुर्दैवी एक विचित्र मापदंड आज स्थापित केलेला आहे। इतिहास त्यांच्या आजच्या या कृतीचा कधीही विसरणार नाही आणि भारतीय जनता पक्ष ही कशी पक्षफोडी आहे
हे या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. तर आजचा प्रश्न एक असा मी विचारतो की BJP हा प्रत्येक वेळेला सांगतं ठोस ते सांगतात की आम्हाला एवढ्या सीट मिळतील. यावेळेला त्यांनी सांगितले त्यांच्या आमदारांनी की आम्हाला 70 सीट यावेळेला मिळते. ठामपणे ते कुठे ना कुठेतरी अशा गोष्टीचं जे सांगतायत हे कुठल्या बेसवर सांगतायत, यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलून मीरा भाईंदरमध्ये आम्हाला युतीमध्ये लढत दिसायला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे की स्वतंत्र? आमचे नेते या संदर्भामध्ये मीरा भाईंदरच्या युतीच्या आघाडीचा निर्णय घेतील. त्यांना संपूर्ण अधिकार हे पक्षाने प्रदान केलेले आहे. मात्र निवडणूक आयोगाच्याला आव्हान देण्याचं काम, चॅलेंज देण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे. वोट चोरीचा मुद्दा आम्ही उचलून धरलेला आहे. त्यामुळे निश्चित काहीतरी घोळ आहे आणि याकरता आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आम्हालाच कशाला जाब विचारता. उलट काँग्रेस म्हणून आम्ही आमचं कर्तव्य करतो आहोत. आता देशातल्या तमाम नागरिकांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी मतांची चोरी थांबवली पाहिजे. धन्यवाद सर, TV 9शी बोलल्याबद्दल. हे होते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाचे हर्षवर्धन सपकाळ. त्यांनी जे काय त्यांना प्रश्न विचारले त्या सडेतोड त्यांनी उत्तर दिलेलं आहे. मी वैभव घाग, TV 9 मराठी, मीरा भाईंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.